नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण खोबरेल तेलाविषयी विशेष बोलणार आहोत. कारण ह्या खोबरेल तेलाचा केसांच्या तक्रारींसाठी आणि चेहऱ्याच्या तक्रारींसाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होताना दिसतोय. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये खोबरेल तेल असतं. बरेच जण सकाळी आपल्या केसांना खोबरेल तेलाचं मसाज हे नियमितपणे करत असतात. तर ह्याच खोबरेल तेलामध्ये निरनिराळ्या प्रकारची तेलं जर आपण एकत्र करून त्याचा जर वापर केला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग तुमच्या केसांच्या तक्रारींसाठी आणि चेहऱ्याच्या तक्रारींसाठी खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय. त्यातलं पहिलं जे तेल आहे ते बदाम तेल आहे. खोबरेल तेल साधारण 2 ते 3 चमचे घ्यावं आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 थेंब बदाम तेलाचे टाकावेत. चांगलं एकत्र करावं आणि तुमचे जर केस गळत असतील, केस तुटत असतील, केसांची वाढ होत नसेल, चेहऱ्यावरती सुरकुते आले असतील, चेहऱ्यावरती काळसरपणा आलेला असेल, ह्या सगळ्या तक्रारींसाठी बदाम तेल आणि खोबरेल तेल एकत्र जर करून लावलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. हे तेल लावण्याची पद्धत म्हणजे हळुवारपणे केसांच्या मुळाला ह्या तेलाने मसाज करायचं असतं आणि चेहऱ्याला पण हळुवारपणे मसाज जर केलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. दुसरं जे तेल आहे ते कुंकुमादी नावाचं तेल आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर खोबरेल तेल साधारण 2 ते 3 चमचे घ्यावं. त्याच्यामध्ये 5 ते 6 थेंब कुंकुमादी तेलाचे टाकावे. तुमच्या चेहऱ्यावरती वांग आला असेल, चेहऱ्यावरती काळसरपणा आला असेल, चेहऱ्यावरती लालसरपणा आला असेल, तुमचे केस अकाली पांढरे होत असतील, की डोक्याची आग फार होत असेल, ह्या सगळ्या तक्रारींसाठी खोबरेल तेल आणि कुंकुमादी तेल एकत्र जर करून लावलं तर ह्या तक्रारींसाठी अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळं कुंकुमादी तेलाचा उपयोग प्राधान्यानं ज्यांना पित्ताचे विकार केसामध्ये आणि चेहऱ्यावरती होतात त्या लोकांनी जर याचा उपयोग केला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आता तिसरं जे तेल आहे ते एरंड तेल आहे. तर खोबरेल तेल 2 ते 3 चमचे घ्यावे. त्याच्यामध्ये 5 ते 6 एरंड तेलाचे थेंब टाकावे आणि ते एकत्र चांगलं करून तुमचे केस मधूनच तुटत असतील, केसामध्ये कोंडा होत असेल, केस फार विरळ झालेले असतील किंवा पातळ झालेले असतील, चेहऱ्यावरती सुरकुते आल्या असतील, चेहऱ्याचा रंग काळवंडलेला असेल, ह्या सगळ्या तक्रारींसाठी आपल्याला एरंड तेल आणि खोबरेल तेलाचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळं ही जी तेलं सांगितलेली आहेत ती दररोज त्याचा उपयोग तुमच्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी जर केला तर तुमच्या ह्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी खूप चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसतात. त्यामुळे ह्या तेलांचा जरूर तुम्ही वापर करून बघायला पाहिजे. धन्यवाद.